हिंदुत्वाचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमेव हिंदुहृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायला इथे उभं राहिलोय. त्याला कारणही तसंच आहे. शिवसेना ही काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे, हे मी तुम्हाला ठणकावून सांगतोय. शिवसेना ही फक्त आणि फक्त माझ्या शिवसैनिकांची आहे. छत्रपती शिवराय हे आपलं प्रेरणास्थान आहे. शिवराय म्हणजे आपला श्वास, शिवराय म्हणजे आपले प्राण. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणार हे माझे शिवसैनिक, हीच माझी आणि शिवसेनेची ताकद आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी, धर्मरक्षणासाठी बलाढ्य अशा आदिलशाही, निजामशाही, मुघल सत्तांना आपल्या अंगावर घेतलं, त्यांना चारी मुंड्या चीज केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि स्वराज्यातल्या रयतेच्या केसालाही धक्का लागता कामा नये, ही महाराजांची आज्ञाच होती. स्वराज्यातलं ते कठोर धोरण होतं. त्यातूनच आपला महाराष्ट्र लढला, खंबीरपणे उभा राहिला. महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य केलं. तोच आपला हा महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्मरक्षणाचं व्रत शिवसेनेने घेतलंय आणि त्यात जर कोणी आडवे याल तर खबरदार, तुम्हाला एका क्षणात आम्ही आडवे करू. हाच आमचा मराठी बाण आहे. महाराष्ट्राबद्दलची, मराठीबद्दलची ही अस्मिता आम्ही शिकलो ती शिवरायांकडूनच. शिवसेनेची स्थापनाच मुळे मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी झाली आहे. त्यात तडजोड, कुठलीही तडजोड नाही, नाही म्हणजे नाहीच. आणि कुणी जर तडजोड करण्याचा करंटेपणा केला तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. राज्यात मी मराठी म्हणून उभा आहे, तर देशात मी कडवट हिंदू म्हणून उभा आहे. हे आज नाही, मी यापूर्वी देखील सांगितलंय. ते सर्वधर्म समभाव वगैरे सगळं ठीक आहे, पण आधी हिंदुत्वाचा आदर राखला गेला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, जातीच्या विरोधात नाही. जो जो देशभक्त, राष्ट्रभक्त, तो माझा आहे, या शिवसेनेचा आहे. पण माझ्या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर त्याला तिथल्या तिथंच घालून टाकू. हे बा, पैसा येतो जातो, पद येतात जातात, पण एकदा नाव गेलं तर ते पुन्हा येत नाही. शिवसेनेच्या नावाला जपा. आमच्या मराठीवर किंवा धर्मावर जर कोणी चालून आला तर त्याला आम्ही शिंगावर घेऊ. आमचं शिंग तेवढं मजबूत आहे. आणि गप्प बसण्याचा माझा स्वभाव नाही. अन्याय दिसला तर कुठलाच शिवसैनिक गप्प बसूच शकत नाही. कुणी आरे केलं तर त्याला कार्य करणारच. अरे, शिवसेनेचा वाघ असा शेपूट खाणारा नाहीये, दरकारी फोडणारा आहे. कारण अन्याय करणाऱ्याला लाच घातलीच पाहिजे. कुठे घातली पाहिजे ते मात्र सांगायची गरज नाहीये. आधी खांद्यावर हात ठेवून प्रेमानं सांगू. पण तसंही नाही जमलं, समजलं तर कॉलर धरूनही सांगण्याची हिंमत आहे माझ्या शिवसैनिकात. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच हेच बाळकडू मी तुम्हाला पाहत आलोय. अरे, लपून छपून कार्य करू नका. मर्दासारखे छातीवर वार झेला, मागे हटू नका. माझ्या एका सच्च्या शिवसैनिकानं हे आयुष्यभर पाळलं, जगाला दाखवून गेलं. धर्माच्या रक्षणासाठी अनेक वादळ आपल्या अंगावर झेलली. तो म्हणजे निधड्या छातीचा माझा आनंद, आनंद घे. शिवसेना ठाण्यात रुजली, वाढली ती आनंदमुळे. शिवसेनेला ठाणेकरांनी प्रेम दिलं, पहिला महापौर निवडून दिला, सत्तेच्या किल्ल्या दिल्या, महापालिकेवर भगवा फडकवट ठेवला. अनेक खासदार, आमदार या ठाण्यानंच मला दिले.
ठाण्याबद्दल माझ्या मनात जे विशेष प्रेम आहे ते ह्यामुळेच. अरे शिवसेनेचे वाघ जन्माला आले त्या ठाण्यात. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना. कुणी माहिती आला तरी हे समीकरण काही बदलणार नाही. आणि आमच्या आनंदचा पट्ट शिष्य, माझा कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे हा सुद्धा या ठाण्यातलाच. आनंद सारखाच कडवा, कट्टर, शिवसेनेचा सच्चा सैनिक. आनंद अचानक गेला, अकाली गेला, पण वाघासारखा मृत्यूला सामोरा गेला. आनंद गेल्यावर एकनाथनं ठाण्यात शिवसेनेचा हिंदुत्वाचा भगवा एक हाती फडकवत ठेवला. शिवसेना आणखी मजबूत केली. एकनाथनं तर ठाण्यात शिवसेना मजबूत केलीच, पण राज्यभरात नाही ती वाढवली. संघटनेचा विस्तार केला, शिवसैनिकांना बळ दिलं. त्यात त्याचा हात कोणी धरू शकणार नाही. त्याच्या रक्ताच्या थेंबात थेंबात शिवसेना फुललेली आहे. त्याचा डीएनए शिवसैनिकाचा आहे. मुख्यमंत्री झाला तरी तो कायम कार्यकर्त्यासारखाच राहिला. हा एकनाथ राहतो साधा, बोलतो कमी, पण कामात वाघ आहे वाघ. अरे हिंदुस्थानात कुठेही आपत्ती आली तरी तिथे माझा एकनाथ क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धावून जातो. पूर असो, भूकंप असो, अतिरेकी हल्ले असो, एकनाथ तिथे मदतीला जातोच. कारण संकट तिथे आपला शिवसैनिक मदतीला धावलाच पाहिजे. मागे एकदा मी म्हटलं होतं, ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसकडे जाईल त्या दिवशी मला माझा पक्ष बंद करावा लागेल. त्या एकनाथनं शिवसेना काँग्रेसच्या कशा जाण्यापासून वाचवली. फक्त वाचवलीच नाही तर शिवसेनेचं पावित्र्य कायम राखलं, आपल्या धनुष्यबाणाचं पावित्र्य कायम राखलं. या एकनाथच्या नेतृत्वाखाली माझे कडवट शिवसैनिक राज्यभर काम करत आहेत. अरे त्यांना पाहिलं की मला अभिमान वाटतो. माझी शिकवण, शिवसेनेचा विचार घेऊन काम करणारे हे शिवसैनिकच राजकारणात टिकून आहेत. 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण करतायत. अहो शिवसैनिक हा घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो. लोकांच्या मदतीला धावून जातो तेव्हाच तो आनंदी असतो. माझा शिवसैनिक हा असा मुळमुळीत गुळगुळीत लेता पेता नकोच. अरे तो असाच पाहिजे. रांगडा, कामाला तत्पर, भूमिपुत्रांसाठी लढणारा, हिंदुत्वासाठी लढणारा, लोकांचे प्रश्न जाणणारा आणि सोडवणारा. कुणी प्रेमानं हातात हात दिलास तर आपल्या जीवाची बाजी लावणारा. पण कुणी पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पिलकटात जोरदार लाथ घालणारा. असाच माझा आणखीन एक कट्टर शिवसैनिक आहे. इथलाच या ठाण्यातला ओवळा माझिवडा या बहुभाषिक मतदारसंघाचा आमदार प्रताप सरनाईक. त्याच्या नावातच प्रताप आहे. त्यानं या परिसरात शिवसेनेची ताकद वाढवली, आपली पकड घट्ट केली की त्याच्या कामाच्या, विकासाच्या आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या जोरावर. शिवसैनिक हा वेळेला हजर हवाच. मग ते पहाटेचे 5 असोत किंवा रात्रीचे 3. वेळ महत्वाची नसते, काळ महत्वाचा असतो. अडल्या नडल्यांचे अश्रू पुसणारा, अन्यायाविरुद्ध उभा टाकणारा असा माझा हा खरा शिवसैनिक. एकनाथ शिंदे असो, प्रताप सरनाईक असो, त्यांचे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी असोत आणि माझा तळागाळात काम करून घाम गाळणारा शिवसैनिक असो, मी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत. कोणतीही तडजोड न करता मराठी बाणा आणि हिंदुत्व जपत आहेत. मग मला आणखीन काय हवंय? हो, मला आणखीन काहीतरी हवंय आणि ते तुमच्याकडून हवंय. वचन, या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांसाठी, हिंदुत्वासाठी लढण्याचं वचन. मला आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं वचन मला तुमच्याकडून हवंय. तमाम बंधू भगिनींना आणि मातांना माझं एकच आवाहन आहे, या माझ्या शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. माझे हेच शिवसैनिक आहेत जे उद्याचा दैदिप्यमान समृद्ध महाराष्ट्र घडवत आहेत, घडवणार आहेत.
आणि मला ह्याची खात्री नुसती नाही तर 200% खात्री आहे. तुम्ही खात्री बाळगा आणि निश्चिंत व्हा. माझा एकनाथ आहे, माझे कट्टर शिवसैनिक आहेत. तोपर्यंत महाराष्ट्र धर्माला आणि हिंदुत्वाला कुठेही धक्का लागणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.